कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बाग एक, मुंबई. एका छोट्याशा घराच्या आत एक माणूस एका महिलेला अमानुषपणे मारत होता. मार खाता खाता ती महिला आता अर्धमेली झाली होती. इतक्यात एक 22 वर्षाची मुलगी त्या माणसाला थांबवत म्हणाली, बाबा, हे काय करताय? आईला सोडा. मी पैसे घेऊन आले आहे. तुम्ही हे घ्या, पण आईला सोडा. आज नंतर ती तुम्हाला काहीही बोलणार नाही. तुम्हाला जे करायचंय ते करा, पण प्लीज तिला सोडा, नाहीतर ती मरून जाईल. ती मुलगी रडत रडत बोलली. तो माणूस जो दारूच्या नशेत पूर्णपणे धुंद होता, त्याने नशेतच ते पैसे घेतले आणि त्यांना चुंबन दिले. अडकळत्या आवाजात तो म्हणाला, अरे वा, तू पैसे घेऊन आलीस? चल, एक काम तरी तू चांगलं केलं. आता तुझ्या या करंटी आईला माझ्या नजरेसमोरून घेऊन चालते हो. सालीने दोन मुलं जन्माला घातली, पण एक मुलगा देऊ शकले नाही मला. दोन्ही वेळा मुलीचं जन्माला घातल्या आणि आता माझ्यासमोर जीभ चालवते. आता मी माझ्या शिलाकडे जाणार आणि तिच्याशी लग्न करून मुलगा जन्माला घालणार आणि तुम्ही मायलेकी इथून चालता व्हा, नाहीतर मी तुम्हा दोघींना जिवंत सोडणार नाही. एवढे बोलून तो माणूस घराबाहेर निघून जातो. त्याच्या जाण्यानंतर आई रडत रडत मुलीला म्हणाली, मला माफ कर बाळा. तुझा बाप नसून जनावर आहे. आता माझ्याकडेही जास्त वेळ उरलेला नाही, पण मी निधीशी बोलले आहे. तू जितक्या लवकर होईल तितक्या लवकर इथून निधीकडे निघून जा. आता इथे तुझं असं कोणीच नाहीये ज्याची जबाबदारी तुझ्यावर असेल. निधी तुझी मोठी बहीण आहे, म्हणून ती तुझी जबाबदारी घ्यायला तयार आहे. जर तू इथे राहिलीस तर तुझा बाप तुला कोणाला तरी विकून टाकेल. म्हणून शक्य तितक्या लवकर इथून दिल्लीला निघून जा. हे सर्व बोलताना तिचा श्वास उकडत होता. मला माफ कर बाळा, मी तुझी काळजी घेऊ शकले नाही. नेहमी तुझ्यावर वजं बनून राहिले. ज्या वयात मी तुझी जबाबदारी उचलायला हवी होती, ज्या वयात तू माझी जबाबदारी उचललीस. मग ती मुलगी रडत म्हणाली, नाही आई, असं करू नकोस, शांत हो. बघ, तू बोललीस तर तुझा त्रास अजून वाढेल. मी आता रामू काकांना बोलवून आणते, मग आपण हॉस्पिटलला जाऊया. असं म्हणून ती उठू लागली तेव्हा तिच्या आईने अडकळत्या श्वासांनी तिचा हात पकडला आणि म्हणाली, कुठेही जाऊ नकोस. आता फक्त 2 क्षणांचं आयुष्य उरलंय. माझ्यापाशीच बसून राहा. तुझ्या बापाने जी कर्म केली आहेत त्यानंतर सगळ्यांनीच आमच्याकडे पाठ फिरवली आहे. मग रामू काका कसे येतील? तू जे पैसे आणले होतेस ते सर्व तुझा बाप घेऊन गेला आणि आता तुला कोणी उधारही देणार नाही. माझ्याकडे तसाही आता जास्त वेळ उरलेला नाहीये. मला फक्त हे शेवटचे क्षण तुझ्यासोबत जगायचे आहेत. एवढे बोलून तिने आपल्या मुलीच्या मांडीवर डोळे मिटले. काही वेळाने जेव्हा त्या मुलीने आईला उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती उठलीच नाही. ती कायमची हे जग सोडून निघून गेली होती. ती मुलगी आईचं नाव घेऊन मोठ्याने आरडाओरडा करत रडू लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने तिने आपल्या आईवर अंत्यसंस्कार केले. आपल्या आयुष्यातील सर्व कडू आठवणी मागे सोडून ती एका नव्या प्रवासासाठी निघाली. दिल्लीकडे, जिथून तिचे आयुष्य पूर्णपणे बदलणार होते आणि नियती तिथे भविष्य ठरवणार होती. वडील आशुतोष अग्रवाल, एक अत्यंत विलासी आणि व्यसनी माणूस जो रात्रंदिवस दारूच्या नशेत बुडलेला असतो आणि त्याचे शीला नावाच्या एका स्त्रीसोबत अनैतिक संबंध आहेत. आई लक्ष्मी अग्रवाल, नावाप्रमाणेच अतिशय साधीभोळी आणि सोशिक, जी आता ह्या जगात नाही. पतीचे अत्याचार सहन करता करता तिने ह्या जगाचा निरोप घेतला. निधी संजय यादव ही मोठी बहीण असून विवाहित आहे. ती आपल्या नवऱ्यासोबत दिल्लीत राहते. आता वळूया आपल्या नायिकाकडे. तिचे नाव आहे आरोही. दिसायला अतिशय साधीभोळी आणि सर्वांची प्रेमाने वागणारी मुलगी. तिचा रंग गव्हाळा, काळे खोल डोळे, पातळ गुलाबी ओठ, साबूक लांब मान आणि नाजूक तिचे शरीर. तिचे लांब सडक केस कमरेच्या थोड्या वरपर्यंत. तिला एकदा पाहिलं की कोणीही पाहतच राहील इतकी ती मोहक. 22 वर्षाची असूनही ती
17-18 वर्षाची वाटते आणि तिची उंची 5 फूट 5 इंच. आरोही एका अतिशय गरीब कुटुंबातील मुलगी आहे. तिची आई लक्ष्मी श्रीमंत लोकांच्या घरामध्ये झाडू पोछा करायची. आरोहीने तिचे शिक्षण सरकारी शाळेतून पूर्ण केले. ती अभ्यासात हुशार असल्यामुळे तिला स्कॉलरशिप मिळाली, ज्याच्या जोरावर तिने तिचे पदवी शिक्षण म्हणजे ग्रॅज्युएशन पूर्ण केले. तिची आई सुरुवातीपासूनच खूप भोळी होती, ज्याचा फायदा आशुतोषसारखं लबाड माणसाने घेतला. आरोहीचं आईच्या सौंदर्यावर बोलून त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात पडले आणि पळून जाऊन लग्न केले. या एका निर्णयामुळे लक्ष्मीच्या माहेरच्यांनी तिच्याशी सर्व नाती तोडून टाकले. लग्नाच्या सुरुवातीला आशुतोषचे वागणे चांगले होते, पण हळूहळू त्याचे खरे रूप समोर आले. जेव्हा निधीचा जन्म झाला तेव्हा मुलगा झाला नाही ह्या रागापोटी आशुतोष पिसळला. आरोहीच्या जन्मानंतर परिस्थिती अजूनच खालवली. आशुतोषने अनेकदा लांडग्या आरोहीला मारण्याचा प्रयत्न केला होता, पण दरवेळी लक्ष्मीने तिला काळजाशी धरून वाचवले. तेव्हापासून लक्ष्मी लोकांच्या घरी कष्ट करून आपल्या मुलींचा सांभाळ करू लागले. दुसरीकडे आशुतोष दिवसेंदिवस दारूच्या आहारी गेला आणि लक्ष्मीवर अमानुष अत्याचार करू लागला. एके दिवशी अचानक आशुतोषच्या आयुष्यात शीला नावाची स्त्री आली आणि तेव्हापासून लक्ष्मीचे आयुष्य नरकापेक्षाही वाईट झाले. आशुतोषचे अत्याचार इतके वाढले की आपल्या मुलीचे भविष्य वाचवण्यासाठी लक्ष्मी निधी 20 वर्षाची होताच तिचे लग्न लावून दिले. आरोही जेव्हा फक्त 15 वर्षाची होती तेव्हा आशुतोषने लक्ष्मीला जीवे मारण्याच्या उद्देशाने पायऱ्यांवरून ढकलून दिले. या अपघातात ती कायमस्वरूपी अपंग झाली. घराची संपूर्ण जबाबदारी 15 वर्षाच्या चिमुरड्या आरोहीच्या खांद्यावर आली होती. बिचारी आरोही लोकांच्या घरी काम करून घर चालवू लागली आणि सोबतच आपला अभ्यासही चालू ठेवला. तिने कष्ट करून कमावलेले काही पैसे तर आशुतोष तिच्याकडून जबरदस्तीने हिसकावून घ्यायचा. आज जेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली तेव्हा लक्ष्मीला शांत राहणे शक्य झाले नाही, कारण आशुतोष पैशांसाठी आरोहीवरही हात उचलू लागला होता. पण त्यामुळे तिने ऐकवले होते. संतापलेला आशुतोषने तिला इतकी अमानुष्य मारहाण केली की आरोही धावत जाऊन पैसे घेऊन आले, तरीही खूप उशीर झाला होता. दिल्लीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसलेली आरोही ह्याच जुन्या जखमा आठवून पुन्हा एकदा रडू लागली. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि डोळे मिटून सीटला टेकले. तिच्या डोळ्यातून वगळलेला अश्रूचा एक थेंब घालावर स्थिरावला, जो तिने अत्यंत सावधपणे पुसून टाकला. आरोही आता एक अशा शहराकडे जात आहे जिथे तिचे कोणीही नाही, फक्त एक बहीण आहे. तर अशा प्रकारे आरोही आपले वेदनादायी आयुष्य मागे सोडून दिल्लीला निघाली आहे. पण तिथे गेल्यावर तिला सुखाचे 4 क्षण मिळतील का, की तिथेही तिची नीती अजून काही कठीण परीक्षा घेणार आहे? जाणून घेऊया चला. आरोही ट्रेनमधून दिल्ली स्टेशनवर उतरते आणि कॅब बुक करून आईने सांगितलेल्या निधीच्या पत्त्यावर निघते. जशी ती निधीचं घरापाशी पोचते आणि दाराची बेल वाजवते तेव्हा निधी दरवाजा उघडते. समोर आरोहीला पाहून निधीला खूप आनंद होतो. निधी आरोहीला आत घेऊन येते आणि घराच्या खुशालीबद्दल विचारते. तेव्हा आरोही रडत रडत निधीला सर्व काही सांगते. ते ऐकून निधीचेही डोळे पाणवतात. इतक्यात बाहेरचं आरडाओरडा ऐकून संजय बाहेर येतो. समोर आरोहीला पाहताच त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलतात. संजयला पाहताच निधी थोडी घाबरते, तर आरोही सुद्धा त्याला पाहून दचकते. संजय कठोर आवाजात निधीला विचारतो, ही इथे काय करते? आणि निधी, तू मला सांगितलंस का नाही की ही इथे येणार आहे? निधी थरथरत्या आवाजात म्हणते, अहो शांत व्हा ना, मी तुम्हाला सर्व काही सांगते. निधी संजयला सर्व काही सांगते, पण संजयचा राग शांत होत नाही. तो कठोर आवाजात म्हणतो, मग तिला इथे यायची काय गरज होती? आमच्याशिवाय तिला दुसरं कोणी मिळालं नाही का? हे माझं घर आहे, काही अनाथाश्रम नाही की कोणीही तोंड उचलून इथे येईल. निधी गायवाया करत म्हणते, अहो असं काय बोलताय? ती बिचारी मुलगी कुठे जाणार? आपल्याशिवाय तिचं आता या जगात कोण आहे? जे काही झालं त्यात तिची काय चूक? ते सर्व तर बाबांनी केलंय.
मग संजय ठामपणे उत्तर देतो, ठीक आहे, तिला इथे राहायचं असेल तर तिला पैसे द्यावे लागतील आणि घराचं खर्चही उचलावं लागेल. तिला सांग की ती इथे राहू शकते, पण तिला नोकरी करावी लागेल आणि स्वतःचा खर्च स्वतःलाच करावा लागेल. मी कोणाचं टेका घेतलेला नाही. निधी काही बोलणार इतक्यात आरोही तिचा हात पकडते आणि डोळ्यानेच तिला काही न बोलण्याची खूण करते. संजय इतके बोलून तिथून निघून जातो. काळ कोणासाठी थांबत नाही. हळूहळू वेळ पुढे सरकते आणि आरोही संजयच्या घरी राहू लागते. ती स्वतःसाठी नोकरी शोधत असते, पण तिला कुठेही नीट काम मिळत नसते. आजही एका कंपनीने तिला अनुभव नाही म्हणून नाकारल्यामुळे ती उदास होऊन दिल्लीच्या रस्त्यावरून चालत होती. तेवढ्यात तिला समोर खूप गर्दी दिसते. बहुतेक कुणाचा तरी अपघात झाला असावा. आरोही धावत तिथे जाते तर तिला दिसते की एका 55-56 वर्षाचा माणूस रस्त्यावर बेशुद्ध पडला आहे आणि त्यांच्या कपाळाला जखम झाली आहे. आरोही कसल्याही विचार न करता धावत त्यांच्या जवळ जाते. ड्रायव्हरच्या मदतीने आरोही त्या गृहस्थांना गाडीत बसवते आणि हॉस्पिटलला जायला सांगते. मग ड्रायव्हर तिला विनंती करतो की तिनेही सोबत यावे, म्हणून आरोही त्याच्यासोबत हॉस्पिटलला जाते. 2 तासानंतर हॉस्पिटलमध्ये त्या गृहस्थांना सुद्धा येते. आरोही त्यांच्या बाजूलाच बसली होती आणि बेडला टेकून तिला थोडा वेळ लागला होता. एक क्षण ते गृहस्थ तिच्याकडे बघतच राहतात आणि मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवतात. कुणाच्या तरी स्पर्श जाणवताच आरोही जागी होते. ते गृहस्थ तिला बघून म्हणतात, थँक्यू बाळा, तू माझे प्राण वाचवलेस. डॉक्टरांनी आताच मला सांगितले की तू माझी कशी मदत केलीस आणि ड्रायव्हरसोबत मला इथे हॉस्पिटलमध्ये घेऊन आलीस. खरंच बाळा, तुझे मन खूप निर्मळ आहे. आजच्या जगात विनाकारण कुणासाठी कोणी इतके करत नाही. मी तुझे नाव जाणून घेऊ शकतो का? मग आरोही हसून म्हणाली, थँक्यू अंकल, तुम्हाला थँक्यू म्हणायची गरज नाही. कुणाला मदतीची गरज असताना मदत करणे हे तर आपले कर्तव्यच आहे. माझे नाव आरोही आहे. ते गृहस्थ प्रसन्न होऊन म्हणतात, खूप सुंदर नाव आहे तुझे. मग आरोही हसत म्हणाले, बरं अंकल, आता तुम्ही आराम करा, मी निघते. मला खूप उशीर झाला आहे. त्यावर ते गृहस्थ म्हणाले, ठीक आहे, पण हे माझं कार्ड जवळ ठेव. तुला कशाची गरज लागली तर मला नक्की सांग. आरोहीने आधी कार्ड घेण्यास नकार दिला, पण त्याने तिला खूप आग्रह केल्यामुळे तिने ते कार्ड घेतले आणि ती तिथून निघाली. एका आठवड्यानंतर आज आरोही एका खूप मोठ्या इमारतीसमोर उभी होती. ती इमारत जवळपास 50 मजल्यांची होती. आरोहीने एकदा मान वर करून त्या इमारतीवर लिहिलेल्या नावाकडे पाहिले. तिथे मोठ्या अक्षरात लिहिले होते, कपूर अँड सन्स कॉर्पोरेशन. आरोहीने एक दीर्घ श्वास घेतला. तिला खूप भीती वाटत होती. जिथे छोट्या छोट्या कंपन्यांनी तिला कामाचा अनुभव नाही म्हणून नाकारले होते, तिथे इतकी मोठी कंपनी पाहूनच तिचा धीर सुटत होता. आरोहीला खूप भीती वाटू लागली. ही नोकरी मिळेल की नाही या विचाराने ती थरथरत आत आली, पण आतलं दृश्य पाहून तिचा श्वासच अडकला. तिथलं लक्झरियस वातावरण पाहून ती स्वतःकडे बघू लागली. तिने एक साधा पांढरा शूट घातला होता. केसांची एक साईल वेणी कांद्यावरून कमरेवर रुळत होती आणि कानात सोन्याचे छोटे झुमके. ऑफिसमधील बाकी लोक खूप महागडे कपडे घालून वावरत होते. तिला वाटलं, कंपनी आपली ही नोकरी आता हातातून गेलीच. तरीही हिंमत एकवटून ती रिसेप्शनिस्टकडे गेली आणि विचारलं, हॅलो मॅम, मी आरोही अग्रवाल, मला इथे इंटरव्ह्यूसाठी बोलावले आहे. रिसेप्शनिस्टने तिला वरून खालपर्यंत निहाळले आणि म्हणाले, हो, तुमची अपार्टमेंट कपूर सरांसोबत आहे. तेच तुमचा इंटरव्ह्यू घेतील. आता तुमचाच नंबर आहे. 10व्या मजल्यावर केबिन नंबर 305 मध्ये जा. आरोही थँक्यू म्हणून लिफ्टकडे गेली. तिच्या जाण्यानंतर रिसेप्शनिस्टकडे दुसरी एक मुलगी आली आणि म्हणाली, काय ग सोनी, ही बहीणजी आता आपल्या ऑफिसमध्ये काम करणार की काय? सोनी मोठ्या ॲटिट्यूडमध्ये म्हणाली, छे ग, तुला माहीत नाही का,
आपल्या नवीन बॉसना मुलींचं किती तिरस्कार आहे. कपूर सर जरी तिचा इंटरव्ह्यू घेणार असले तरीही बॉस तिला 2 मिनिटात हाकलून देतील. बघितलं नाही आयुष्यासोबत काय झालं होतं. बॉसने तिला धक्के मारून बाहेर काढलं होतं आणि कपूर सरही त्यांना रोखू शकले नव्हते. मुलींच्या बाबतीत ते कपूर सरांच्याही ऐकत नाहीत असं म्हणून त्या दोघी हसू लागल्या. आरोही केबिन बाहेर पोचते आणि एक दीर्घ श्वास घेऊन दरवाजा ठोठावते. आतून कम इन असा आवाज येतो. आरोही आत जाते आणि समोर बसलेल्या माणसाला पाहून थक्क होते, कारण समोर तोच गृहस्थ होता ज्याचे प्राण तिने एक आठवड्यापूर्वी वाचवले होते. तिच्या तोंडून अचानक शब्द बाहेर पडतात, सर तुम्ही? त्या माणसाने मान वर करून पाहिले आणि आरोहीला ऑफिसमध्ये पाहून तेही चकित झाले. अरे बाळा, तू तू इथे जॉब इंटरव्ह्यूसाठी आली आहेस का? आरोहीने होकारार्थी मान हलवली. ती गोंधळून म्हणाले, सर मला कल्पना नव्हती की तुम्ही इतक्या मोठ्या कंपनीचे बॉस आहात. त्यावर ते हसून म्हणाले, हो मी ह्या कंपनीचा बॉस होतो, पण आता माझा मुलगा ह्या कंपनीचा सर्व कारभार पाहतोय. आरोही संभ्रमात त्यांच्याकडे पाहू लागले. ते पुढे म्हणाले, बाळा माझं नाव चिराग कपूर आहे. मी आता रिटायर झालोय. माझा मुलगा अनुराग कपूर आता ह्या कंपनीचा CEO आहे. 2 आठवड्यापूर्वीच त्याने लंडनची त्याची कंपनी ह्या कंपनीसोबत विलीन केली आहे. जेव्हा त्याने माझ्या अपघाताबद्दल ऐकलं तेव्हा त्याने मला कामातून सुट्टी दिली. तो सध्या 2 दिवसांसाठी बाहेर गेला आहे. म्हणून आज त्याच्यासाठी सेक्रेटरी निवडायला मी बसलोय. बरं ते जाऊ दे, तू तुझी फाईल दाखव, चिरागीने तिला विचारले. आरोहीने आपली फाईल त्यांच्याकडे दिली. सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर चिराग म्हणाले, बाळा तुझी क्वालिफिकेशन तर खूप उत्तम आहे, पण मग तुझ्याकडे कामाचा अनुभव, जॉब एक्सपिरियन्स का नाही? चिराग विचारले. आरोहीला याच प्रश्नाची भीती होती, पण तिने आपला आत्मविश्वास डगमगू दिला नाही. ती म्हणाली, सर कामाचा अनुभव काम केल्यानेच मिळतो. मी आजवर कुठेही नोकरी केलेली नाही आणि कोणी मला तसं संधीही दिलेली नाही. मी अनेक ठिकाणी इंटरव्ह्यू दिले, पण सर्वांनी अनुभव नाही म्हणून मला नाकारले. पण सर घरी बसून तर अनुभव मिळणार नाही ना, त्यासाठी कोणीतरी एक संधी द्यायला हवी. जर तुम्ही मला नोकरी दिली तरच माझ्याकडे अनुभव जमा होईल. तिच्या बोलण्यातील प्रामाणिकपणा पाहून चिराग प्रभावित झाले आणि त्यांनी तिला नोकरीवरून घेण्याचे ठरवले. ते म्हणाले, आरोही बाळा एक गोष्ट लक्षात ठेव, अनुरागला जास्त जवळ येणाऱ्या मुले आवडत नाहीत. त्यामुळे त्याच्याशी बोलताना नेहमी 2 हातांचे अंतर राखून बोलत जा. खरं तर मला त्याच्याशी आधी बोलावं लागेल, कारण त्याला मेल सेक्रेटरी हवा होता, पण तू इतर मुलींसारखी नाहीस. असो, तू उद्यापासून ऑफिसला ये. नीरज तुला सर्व गोष्टी समजावून सांगेल आणि परवापासून तू तुझं काम सुरू करू शकतेस. आरोही हे ऐकून खूप आनंदी झाली आणि आपल्या घराकडे निघाली. इकडे चिराग मनातल्या मनात म्हणाले, किती गुणी मुलगी आहे ही. देव करो आणि अशीच मुलगी अनुरागच्या आयुष्यात येवो, जी त्याला बेलाने दिलेलं दुःखातून बाहेर काढू शकेल. मेल कॅरेक्टर्स इंट्रोडक्शन. चिराग कपूर अनुरागचे वडील. त्यांचा स्वभाव अतिशय मन मिळावू आणि सर्वांशी मिळून मिसळून राहणारा आहे. दिव्या कपूर अनुरागची आई. तिचा स्वभाव अतिशय प्रेमळ असून ती सर्वांशी खूप चांगले वागते. आपल्या नावाप्रमाणेच ती अतिशय स्वस्तिक आणि प्रेमळ आहे. ती सर्वांशी खूप गोड बोलते. मानसी कपूर अनुरागची धाकटी बहीण. श्रीमंत घराची बिघडलेली राजकन्या. तिला कुणाबद्दल मनात राग नसला तरी रात्रभर क्लबमध्ये पार्ट्या करणे आणि पैसे उडवणे हा तिचा छंद आहे. राधा कपूर म्हणजे आजी, अनुरागची आजी. अत्यंत साधीभोळी आणि मिळून मिसळून राहणारी. सतत पूजापाठ करून घराच्या सुख शांतीसाठी प्रार्थना करते. मानसीच्या वागण्यामुळे तिला नेहमी ओरडते, त्यामुळे आजी आणि नातीच्या अजिबात पटत नाही. आपला नायक म्हणजे हिरो अनुराग कपूर हा कपूर खानदानाचा वारस आहे, पण स्वभावाने अतिशय तापट
आणि रागीट 6 फूट 2 इंच उंची, कपाळावर येणारे लांब केस. 28 वय असूनही 25-26 दिसणारा हा तरुण प्रचंड हँडसम आहे. त्याच्या गाड्या डोळ्यात नेहमी राग असतो. त्याचे 6 पॅक ॲब्स पाहून मुली घायाळ होतात, पण तो कोणालाही भाव देत नाही. मुलींना तर तो चक्क केबिनमधून बाहेर ढकलून देतो. त्याचं भूतकाळ. अनुराग आधी असं नव्हता. कॉलेजमध्ये असताना तो बेला नावाच्या मुलीवर जीवापाड प्रेम करायचा. 3 वर्ष नात्यात राहिल्यावर वयाचं 24व्या वर्षी त्याने तिच्याशी लग्न करायचं ठरवलं. पण बेलाने त्याला फक्त तिच्या मॉडेलिंग करिअरसाठी वापरून घेतलं होतं. जेव्हा ती मॉडेल बनली तेव्हा तिने त्याच्याशी ब्रेकअप केले आणि लग्नाच्या शेवटच्या क्षणी ती मंडपातून पळून गेली. इतका मोठा अपमान अनुरागला सहन झाला नाही आणि तो सर्व काही सोडून लंडनला निघून गेला. तिथे त्यांनी आपल्या कंपनीचा नवीन शाखा उघडल्या. पण काही दिवसांपूर्वी आजीची प्रकृती खालावल्याचे समजताच तो भारतात परतला. जेव्हा आजी आणि वडिलांनी त्याला इथेच स्थायिक होण्यास सांगितले तेव्हा त्याने सुरुवातीला नकार दिला. पण आजीची खालावलेली तब्येत पाहून शेवटी त्याने हार मानली आणि त्याला इथे सेटल व्हावे लागले. संध्याकाळची वेळ. कपूर मेन्शनमध्ये दिव्या, आजी आणि चिराग तिघेही आजींच्या खोलीत बसले होते. मध्ये फोन ठेवला होता आणि तिघेही कोणाचा तरी फोन येण्याची किंवा मेसेज येण्याची वाट पाहत होते. तेवढ्यात आजी चिरागला म्हणाल्या, हे बघ, तुझ्या बोलण्यावरून तर असं वाटतंय की ती मुलगी खूप चांगली आहे. पण जर तू विचार करतोयस त्याचं उलट घडलं तर? तुझा मुलगा म्हणजे रागाचा ज्वालामुखी आहे. जर त्याने रागच मुलीला त्याचा राग पाहूनच भीती वाटली आणि तिने नोकरी सोडली तर तू काय करशील? त्यावर चिरागजी म्हणाले, अगं आई, मी नीरजकडून तिच्याबद्दल सगळी माहिती काढली आहे. तिला सध्या नोकरीची खूप गरज आहे. आपल्याला ह्याच गोष्टीचा फायदा घ्यायचा आहे. खरं सांगू का आई, तुम्ही एकदा का तिला म्हणजे आरोहीला भेटलात ना की तुम्हाला समजेल, जे मी करू इच्छितोय ते तुम्ही स्वतःहून करायला तयार व्हाल. मग दिव्यामध्येच म्हणाली, हो ठीक आहे, तुम्ही तिचं इतकं कौतुक करताय म्हटल्यावर नक्कीच तिच्या आत काहीतरी खास असेल. पण आधी आपल्या मुलाला तर मनवा. जसं त्याला समजेल की तुम्ही त्याच्यासाठी फिमेल सिक्रेटरी ठेवली आहे, तसं त्याचा राग सगळ्यात आधी तुमच्यावर फुटेल आणि नंतर त्या आरोहीवर. तेवढ्यात फोन वाजतो आणि चिराग अनुरागला सेक्रेटरीबद्दल सांगतात. अनुराग रागाने ओरडतो, व्हॉट डू यू मीन डॅड? सेक्रेटरी ठेवली आहे? मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मला माझ्या आसपास एकही महिला कर्मचारी नको आहे आणि तुम्ही पुन्हा एका मुलीलाच कामावर ठेवलं. आताच्या आता तिला नोकरीवरून काढून टाका डॅड. माझं काम मी स्वतः सांभाळेन. तुम्हाला माझ्यासाठी सेक्रेटरी ठेवायचंच असेल तर एखादा मुलगा ठेवा, पण मुलगी नको म्हणजे नको. तेवढ्यात चिराग त्याला शांत करत म्हणाले, रिलॅक्स अनुराग, मी मान्य करतो की बेलाने तुझ्यासोबत खूप चुकीचं केलं, पण ही मुलगी बेला किंवा आयशासारखी नाही आहे. खरं तर ऑफिसमध्ये काम करणाऱ्या इतर सर्व मुलींपेक्षा ती वेगळी आहे. सी सो इनोसेंट. ती खूप निरागस आहे अनुराग. अनुराग त्यांचं बोलणं न समजता पुन्हा ओरडला, मला काहीही जाणून घ्यायचं नाही आहे डॅड की ती कशी आहे. मी सांगितलं ना, तिला आत्ताच्या आत्ता माझ्या सेक्रेटरीच्या पोस्टवरून हटवा. चिराग आपल्या बाजूला बसलेल्या आईकडे आणि बायकोकडे पाहिलं. त्यांनी डोळ्यांनीच त्यांना काहीतरी खुणवलं. मग चिराग म्हणाले, ठीक आहे अनुराग, तुला हवं तसंच होईल, पण हे काम मी नाही तर तू स्वतः करशील. आधी तू तिची क्वालिफिकेशन बघ. मी आताच तुला तिची कागदपत्र पाठवतो. आणि ही तीच मुलगी आहे जिने माझा जीव वाचवला होता. मला योग्य वेळी हॉस्पिटलमध्ये नेलं आणि शुद्ध येईपर्यंत माझी काळजी घेतली. अशा वेळी मी विनाकारण तिला कामावरून काढून टाकू शकत नाही. ते पुढे म्हणाले, तू स्वतः ये, तिचं काम बघ आणि मग हवं तर तिला काढून टाक. पण लक्षात ठेव, प्रत्येक मुलगी बेला किंवा आयशासारखी नसते. आणि हो, विनाकारण तू तिला कामावरून काढून टाकू शकत नाहीस. जर तिने आयुष्यासारखं तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला तर तू तिला नक्कीच काढून टाक. पण केवळ तिला अनुभव नाही आहे किंवा ती मुलगी आहे म्हणून जर तू तिला काढलास
तर तू मला तुझ्यासमोर जिवंत पाहणार नाहीस, असं म्हणून अनुरागचं काहीही न ऐकता चिरागने फोन कट केले. मग ते आनंदाने ओरडले, येस येस, आज शेवटी मी माझ्या मुलाची बोलती बंद केली. थँक्यू आरोही, तू आधी माझ्या आयुष्यात का नाही आलीस? हा नालायक मुलगा माझ्या डोक्यावर बसला नसता. त्यांचं हे बोलणं ऐकून दिव्या त्यांच्याकडे रागाने पाहू लागली. चिराग लगेच सावरून घेतात. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होता की आपल्या सर्वांच्या आयुष्यात आपली मुलगी किंवा सून बनवून, बरोबर ना? त्यांनी दिव्याकडे पाहिलं, ती हसली आणि दोघंही एकमेकांना मिठी मारतात. तेवढ्यात आजी त्यांच्याकडे बघत असल्याचं लक्षात येताच दोघंही लाजून बाजूला होतात आणि कामाचं बहाणं करून बाहेर निघून जातात. त्यांच्या ह्या वागण्यावर आजी गालातल्या गालात हसू लागतात. दुसरीकडे अनुराग प्रचंड संतापलेला असतो. कोण आहे ही? आज हिच्यामुळे डॅड माझ्याशी इतक्या वाईट पद्धतीने बोलले. मला तुझा तिरस्कार वाटतोय. आता तर तुला भेटावंच लागेल. शेवटी हिच्यामुळेच मला माझ्या डॅडचं इतकं बोलणं कावं लागलं. आता मी तुला ऑफिसमध्ये जास्त दिवस टिकूच देणार नाही. बघतोच मी तू माझ्या ऑफिसमध्ये काम कशी करतेस ते. इकडे मात्र आरोही आनंदाने घरी येते आणि निधीला आपल्या नोकरीबद्दल सांगते. हे ऐकून निधीला खूप आनंद होतो आणि ती किचनमधून गूळ आणून तिचे तोंड गोड करते. तेवढ्यात संजयही घरी येतो. निधी त्यालाही आरोहीचं नोकरीबद्दल सांगते. संजय आरोहीकडे बघत म्हणतो, ठीक आहे, तुला नोकरी मिळाली ही चांगली गोष्ट आहे, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तिथे फक्त कामावर लक्ष दे. माझ्या घरात राहून माझं नाक कापलं जाईल असं कोणतेही काम करू नकोस, ज्यामुळे माझी मान शरमेने खाली झुकेल. सध्या तू इथे नवीन आहेस म्हणून 3 महिने आरामात राहा, पण ह्या 3 महिन्यांचं आत आपला राहण्याची सोय दुसरीकडे कुठेतरी करून घे. माझं घर एवढं मोठं नाही आहे की मी इथे लोकांना आश्रय देऊ शकेन. संजयचं हे बोलणं ऐकून आरोहीचे डोळे भरून येतात, पण ती शांतपणे सर्व ऐकून घेते. निधीला मात्र हे सहन होत नाही. ती संजयला म्हणते, अहो, हे तुम्ही काय बोलताय? तिचं वाक्यामध्येच थोडं संजय वरडला, काय म्हणजे काय? माझं घर किती लहान आहे हे तुला माहीत नाही का? एका खोलीत आपली मुलं राहतात आणि 3 महिन्यांनी विकासही परत येईल. दुसऱ्या खोलीत आपण राहतो, मग ही कुठे राहणार? त्यामुळे तिला तिची सोय करावीच लागेल. निधी पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करते, हो, पण ती मुलांसोबत. त्यावर आरोही तिचा हात पकडून तिला डोळ्यांनीच गप्प राहण्याचा इशारा करते. आरोही संजयकडे बघून म्हणते, ठीक आहे जिजू, 3 महिने कशाला? जर मला आधीच राहण्याची सोय मिळाली तर मी लगेच शिफ्ट होईन. मग तुम्हाला कोणतेही त्रास होणार नाही. संजय खुश होऊन म्हणतो, हो, हे बघ, ह्याला म्हणतात शहाणपणा. तू लवकर घर शोधायला सुरुवात कर. मी सुद्धा एखादा छोटा फ्लॅट मिळतोय का बघतो. मग निधीकडे वळून तो म्हणतो, तू जेवण वाढ, मला भूक लागली आहे, मी हातपाय धुवून येतो. तो गेल्यावर निधी आरोहीला म्हणते, तू मला का ग थांबवलंस? मी त्यांना जॉब विचारत होते ना. आरोही आपले डोळे पुसते आणि हसून म्हणते, अगं दीदी, जिजू काय चुकीचं बोलले? ह्या घरात तुमचंच राहणं मुश्किल होतंय, त्यात माझी जबाबदारी. त्यांचं चिडणं साहजिकच आहे. तू माझी काळजी करू नको. मी काही लहान मुलगी नाही आहे. मी आता मोठी झाली आहे, स्वतःची काळजी घेऊ शकते. आता तू जिजूंना जेवण वाढ, नाहीतर ते पुन्हा रागवतील की बहिणीच्या नादात तुला नवरा दिसत नाहीये. असं म्हणून ती हसते आणि आपल्या खोलीकडे जाऊ लागते. निधी तिला मागून आवाज देते, अगं, पण तू जेवणार नाहीस का? चल, हातपाय धुवून घे. आरोही तशीच पुढे जात म्हणते, अगं, येताना वाटेत छोले भटुरे खाल्ले होते, त्यामुळे आता भूक नाहीये. मला आता झोप येते, तुम्ही जेवून घ्या. उद्या सकाळी मला लवकर ऑफिसला पण जायचं आहे. निधीचं काहीही न ऐकता ती आपल्या खोलीत निघून जाते. निधी तिच्याकडे पाहत स्वतःशीच पुटपुटते, हो, माझी चोटी खरोखरच खूप मोठी झाली, इतकी की आता अगदी सफाईदारपणे खोटं बोलायला लागली आहे. मग
आकाशाकडे बघत ती म्हणते, देवा अजून किती परीक्षा घेणार माझ्या ह्या पोरीची. आता तरी तिच्या आयुष्यात आनंद दे. लहानपणापासून वडिलांचा राग तिने सहन केलाय. आई अपंग असताना घर तिने सांभाळलं. ज्या वयात मुलं खेळतात त्या वयात ह्या चिमुरडीवर घरची जबाबदारी आली, तरीही तुला तिची दया आली नाही. आता तरी तिच्या नशिबात सुखाचे दिवस लिही. फक्त एकच प्रार्थना आहे की तिला अशा जोडीदार दे जो तिच्या सुखात दुःखात सोबत असेल आणि तिला आनंदी ठेवण्यासाठी जमीन आसमान एक करेल. असं म्हणून निधी जेवण वाढायला घेते. दुसरीकडे आरोही खोलीत जाऊन दार लावून घेते आणि बेडवर बसून ढसाढसा रडू लागते. रडता रडताच तिला कधी झोप लागते हे तिलाही कळत नाही. दुसऱ्या दिवशी सगळं काही ठरल्याप्रमाणे पार पाडलं. आरोही ऑफिसला आली आणि नीरजने सांगितलेले सर्व काम ती करू लागली. मुळातच ती कुशाग्र बुद्धीची असल्याने सर्व गोष्टी लवकर शिकली. आजच तिची एक चांगली मैत्रीणही बनली जी खूप प्रेमळ होती. संध्याकाळी सुट्टी झाल्यावर ती घराकडे निघालीच होती की अचानक निधीचा फोन आला. कॉल उचलल्यावर निधी म्हणाली, आरू परत येताना घरातलं काही सामान घेऊन येशील का? आद्याला ताप आलाय त्यामुळे मी बाजारात जाऊ शकले नाही. आरोहीने लगेच होकार दिला आणि सामान लिहून घेतल्यावर कॉल ठेवला. ती रिक्षा करून मार्केटच्या दिशेला निघाली. सर्व सामान खरेदी करता करता तिला बराच उशीर झाला. ती रिक्षा थांबवणार इतक्यात काही टवाळखोर मुलं जी खूप वेळापासून तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होती तिच्याजवळ आली. त्यातील एक मुलगा म्हणाला, अरे मॅडम कुठे जायचं आहे? आम्हाला सांगा, आम्ही सोडतो तुम्हाला. तुमच्या ह्या नाजूक हातांमध्ये इतकं सामान चांगलं दिसत नाहीये. द्या आमच्याकडे, आम्ही मदत करतो. बदल्यात थोडी मदत तुम्ही आमची करा. असं म्हणून तो स्वतःची दाढी काजवत हसू लागला. तेवढ्यात दुसरा म्हणाला, तसं मॅडम तुम्ही कमाल दिसताय आणि तुमच्या ह्या केसांचा सुगंधही खूप छान येतोय. कोणता शॅम्पू वापरता? आम्हाला पण सांगा, आम्ही पण आमच्या बायकोला तोच शॅम्पू वापरायला सांगू. तिसरा मध्येच म्हणाला, अरे शॅम्पू काय, मॅडम स्वतःच किती भारी आहेत. मॅडम तुम्ही आम्हाला खूप आवडला आहात. जरा बाजूला या ना, तुमच्याशी काही बोलायचं आहे. त्यांची ती निर्लज्ज बडबड ऐकून आरोही खूप घाबरली. ती म्हणाली, बघा दादा मला जाऊ द्या. मी तुमचं काय वाकडं केलंय? प्लीज मला त्रास देऊ नका. माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही आहे. सगळं पैसे सामान घेण्यात खर्च झालेत. प्लीज जाऊ द्या मला. मग पहिला मुलगा निर्लज्जपणे हसत म्हणाला, काय मॅडम तुम्ही, आम्ही इथे तुमचे प्रियकर बनण्याचे स्वप्न बघतोय आणि तुम्ही आम्हाला दादा बनवताय? हे काही बरोबर नाही. या आमच्यासोबत, आम्ही तुम्हाला समजावून सांगतो की आम्हाला तुमच्याकडून काय हवंय आणि तुम्ही आम्हाला काय देऊ शकता. असं म्हणून त्यांनी आरोहीचं हात धरून ओढायला सुरुवात केली, ज्यामुळे तिचं सगळं सामान तिथेच सांडलं. तो रस्ता अगदी वसाड होता आणि तिथे कोणीही मदतीला नव्हतं. आरोहीला खूप भीती वाटत होती, पण अचानक तिने हिंमत केली आणि त्या मुलांना जोरात धक्का देऊन ती धावू लागली. ती मुलंही तिला पकडण्यासाठी तिच्या मागे धावू लागली. रात्र गडद झाले होते आणि काळोखाने सूर्याला गिळून टाकले होते. आरोही वारंवार मागे वळून पाहत धावत होती. धावता धावता तिचा श्वास फुलला होता आणि ती खूप दमली होती. मागे पाहण्याचं नादात अचानक ती समोरून येणाऱ्या एका व्यक्तीला जोरात धडकले. काय घडतं हे समजण्याआधीच ती त्या व्यक्तीच्या मिठीत जाऊन पडली आणि तिच्या पिवळ्या ओढणीचा पदर उडून त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर पडला, ज्यामुळे दोघांचेही चेहरे झाकले गेले. तर हा माणूस कोण होता? मित्रांनो, जर तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. अशाच नवीन नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तुमच्या एक सबस्क्राईब मला पुढच्या व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोठी मोटिवेशन देतो. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा. अनुराग आणि आरोहीची ही प्रेमकथा पुढे काय वळण घेणार हे पाहण्यासाठी आताच चॅनलला
सबस्क्राईब करा.